लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांचे इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. पिहूसाठी काउन्सिलर बोलवायचे अशी आयडिया नंदिनीने मालिनी काकूंना दिली आहे आणि मालिनी काकूंना ही आयडिया आवडली आहे सुद्धा, कारण काउन्सिलर जितक्या चांगल्या पद्धतीने तिला समजून घेऊ शकतो आणि तिला सोल्युशन सांगू शकतो तितक्या चांगल्या पद्धतीने दुसरं कोणीच करू शकत नाही. पण आता ही गोष्ट रम्याला आणि वसवत्याला मात्र मान्य नाही, कारण जर काउन्सिलर आला तर मात्र काउन्सिलर पिहूच्या मनातलं लगेच आणि सहज काढून घेईल. काउन्सिलरला तिच्या मनातलं काढून घ्यायला फार अवघड जाणार नाही. मग आता त्या दोघी ठरवतात की पहिली गोष्ट तर काउन्सिलर ह्या घरात आलाच नाही पाहिजे. वसवत्या म्हणत असते काउन्सिलर जरी आला तरी पिहू त्याच्यासमोर काही बोलणार नाही, याचा बंदोबस्त मी आधीच करून घेतला आहे. पिहूला इतकं घाबरवलं आहे की पिहू काही तोंड उघडू शकणार नाही. पण जर काउन्सिलर आलाच नाही तर किती बरं होईल. मग आता काउन्सिलर घरात येऊच नाही यासाठी काय करायचं हा प्रश्न दोघींना पडलेला असतो. मग आता वसवत्यालाच सुचतं मंजू. त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणते मंजू मावशी तिचा काय संबंध. त्याबरोबर वसवत्या म्हणते संबंध आहे. एक काम कर, तू आता मंजूबरोबर बोलत बोलत आपल्या खोलीबाहेर येऊन थांब आणि तिला असं भासूच देऊ नकोस की आपण हे सगळं मुद्दाम करतो. त्याबरोबर रम्या म्हणते आई नक्की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. वसवत्या म्हणते सांगितलं तितकं कर. आता लगेचच रम्या मंजू आत्याच्या खोलीत जाते आणि मंजू आत्याला सांगते मावशी ऐक ना, अगं मला ना साडी ड्रिप करायची आहे, तर माझ्याबरोबर जरा येशील का, मला जरा तुझी मदत लागेल पिनअप वगैरेसाठी. त्याबरोबर मंजू आत्या म्हणते अगं वसुताईला सांग ना. त्याबरोबर ती म्हणते अगं आई ना काहीतरी करते तर तिला वेळ नाही आहे म्हणे, म्हणून मग मी तुझ्याकडे आले, चल ना प्लीज. मग ती म्हणते अगं मग तुझ्या मामीला सांग, मालिनी वहिनीला सांग. त्यावरती सांगते अगं मालिनी मामी किचनमध्ये काम करते, मावशी चल ना. त्याबरोबर लगेचच मंजू आत्या म्हणते बरं चल. आणि मग आता ती रम्याबरोबर येते. वसवत्या मुद्दामून फोनवरती बोलण्याचं नाटक करत असते. ती म्हणत असते हो ना गं, हो मला सुद्धा खूप वाईट वाटतंय, पण काय करणार, आता शेवटी सुनांचे राज्य ना, सुना ठरवणार तेच होणार घरात. त्याबरोबर आता रम्या मुद्दाम म्हणते आई कोणाबरोबर बोलते फोनवर. त्याबरोबर मंजू आत्या म्हणते तुला काय करायचं आहे, बोलत असेल ती कोणाबरोबर तरी, तू चल तुला साडी नेसायची आहे ना. त्याबरोबर लगेचच आता इथे मंजू आत्याचा आवाज ऐकल्याबरोबर वसवत्या म्हणते अगं पण या सगळ्यात बिचाऱ्या पिहूचा काय दोष, पिहूला कशाला या सगळ्यात मध्ये ओढलं. त्याबरोबर आता मंजू आत्या पिहूचं नाव ऐकते आणि म्हणते थांब रम्या. आणि मग ती लगेचच म्हणते आतमध्ये चल. आता लगेचच रम्या म्हणते अगं मावशी कशाला, चल ना पहिली साडी नेसवायची आहे ना मला. त्याबरोबर मंजू आत्या म्हणते तू साडी नंतर नेशील यात. आणि मग ती आता वसवत्याच्या खोलीत येते आणि वसवत्याला म्हणते ताई कोणाशी बोलत होतीस. वसवत्या सांगते अगं मी ना माझी एक मैत्रीण आहे जुनी, तिच्याबरोबर बोलत होते. त्याबरोबर लगेचच आता मंजू आत्या विचारते ताई स्पष्ट विचारते तू पिहूबद्दल काय बोलत होतीस. त्याबरोबर आता मुद्दामून वसवत्या असं दाखवत असते की जणू काय तिला मंजू आत्याला काही सांगायचंच नाही आहे. ती म्हणत असते अगं नाही गं, पिहूबद्दल आम्ही नव्हतं बोलत, आम्ही वेगळं बोलत होतो, तू चुकीचं ऐकलं असशील. त्यावर मंजू आत्या म्हणते मी ऐकलंय, काय पिहूच्या बाबतीत सांग मला लवकर. त्याबरोबर वसवत्याला आता मुद्दामून नाटक करायचं असतं. ती म्हणत असते अगं नाही गं खरंच तसं काही नाही आहे. मग आता लगेचच रम्या म्हणते आई गप ग तू, मावशीपासून का लपवतेस उगाच, शेवटी पिहू तिची मुलगी आहे, तिला काळजी वाटणं स्वाभाविक आहे, आपण तिला सांगायला हवं, तेवढीच ती किमान अलर्ट तरी होईल ना. त्याबरोबर वसवत्या म्हणते अगं पण कशाला, उगाच आपण आग लावल्यासारखं होईल ना, म्हणून मी नको म्हणते. त्याबरोबर मंजू आत्या म्हणते काही आग वगैरे लावल्यासारखं होणार नाही, जे काय असेल ते स्पष्टपणे सांग बरं मला ताई. त्याबरोबर वसवत्या काही बोलतच नसते. मग आता मुद्दामून लगेचच रम्या म्हणते आई अगं बोल ना. त्याबरोबर मंजू आत्या रम्याचा हात पकडते आणि रम्याला म्हणते रम्या ताईला जाऊ दे, तू सांग ना मला काय झालं आहे, काय बोलत होती आता ताई फोनवरती, तुला माहिती आहे ना, बोल ना रम्या. त्याबरोबर आता रम्या म्हणत असते बघ म्हणजे मावशी मी सांगते तुला, पण म्हणजे बघ बाई तुला पटलं तर. त्याबरोबर आता मंजू आत्या म्हणते अगं बोल ना. त्याबरोबर रम्या सांगायला लागते आपल्या घरी पिहूसाठी काउन्सिलर बोलवायचं असं नंदिनी म्हणते. त्याबरोबर आता मंजू आत्याला काउन्सिलर म्हणजे नेमकं काय असतं हे माहीतच नसल्यामुळे ती म्हणते पण हे कोण असतात. त्याबरोबर रम्या लगेचच म्हणते अगं मावशी म्हणजे ते ना मुलांना. त्याबरोबर लगेचच आता वसवत्या म्हणते मी सांगते, मुलांना वेडे ठरवतात ते. त्याबरोबर हे ऐकून मात्र मंजू आत्या खूप चिडते. त्या दोघी मंजू आत्याला खूप काही सांगतात, काउन्सिलरबद्दल सगळी चुकीची माहिती पुरवतात. मग मंजू आत्या आता जोराजोरात ओरडत येते वहिनी वहिनी
बाहेर ये. त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू बाहेर येतात आणि विचारतात, काय झालं मंजुताई, इतक्या जोरजोराने का हाका मारताय, काही घडलंय का? त्याबरोबर मंजुआत्या म्हणतात, वहिनी किती ग सासूतपणाचा आवनशील, अजून काय घडायचं बाकी आहे? त्याबरोबर लगेचच आता इथे मालिनी काकू म्हणतात, काय झालंय, शांत व्हा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या सगळेच आलेले असतात. तर आता इथे मालिनी काकू या म्हणत असतात, बघा ना काय झाले मंजूताई ना, नुसत्या उगाच आरडाओरडा करतायत, काही बोलतच नाही आहेत शांतपणे. मंजुताई जे काही असेल ते स्पष्ट आणि शांतपणे बोला बरं. त्याबरोबर आता इथे मंजुआत्या म्हणत असते, अगं तुझी सून ही माझ्या मुलीला वेडं ठरवायला निघाली आणि तू तिला साथ देतेस. तू तिला घरात काउन्सिलर बोलवण्याची परवानगी दिलीसच कशी, ते सुद्धा माझ्या मुलीसाठी. तुला एकदाही मला विचारावं असं वाटलं नाही का गं वहिनी? नाही, तू मोठी वहिनी आहेस, पण याचा अर्थ असा होत नाही की तुझ्या मनात येईल ते तू करशील. त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू म्हणतात, अहो पण हे सगळं आम्ही पिहूच्या भल्यासाठीच करत होतो. त्याबरोबर मंजुआत्या म्हणते, माझ्या मुलीच्या भल्यासाठी तुम्ही तिला वेडं ठरवताय. आणि नंदिनी तुला तर अक्कलच नाही आहे, माझ्या घरात आलीस लग्न करून आणि आता माझ्याच मुलीच्या बाबतीत हे सगळं वगैरे वगैरे. आता खूप मंजुआत्या नंदिनीला बोलत असते. नंदिनी त्यांना शांतपणे सांगण्याचा प्रयत्न करत असते, ती त्यांच्यावर आवाज चढवत नसते. मंजुआत्या हे बघा, प्लीज ऐकून घ्या माझं. मंजुआत्या म्हणते, एक शब्द बोलू नकोस, तोंडातून काही उच्चारूच नकोस, कारण तुझ्या तोंडातून आलेला शब्दसुद्धा आता मला कानांना टोचणार आहे, इतकं वाईट बोलली आहेस तू. त्याबरोबर मात्र आता काव्याला काही सहन होत नाही. काव्य लगेच ओरडते, गप्प बसा, एकदम गप्प. त्याबरोबर मंजुआत्या गप्प बसते. काव्या म्हणत असते, तुम्हाला कोणी सांगितलं काउन्सिलर मुलांना वेडं बनवतो किंवा वेडं ठरवतो? असं काही करत नाही काउन्सिलर मुलांना त्यांच्या मनात जर काही अडचण असेल ना, तर त्याच्याबद्दल सोल्युशन शोधायला मदत करतो. आपण जर एखादी गोष्ट आपल्या घरातल्यांबरोबर पेरेंट्सबरोबर बोलायला कम्फर्टेबल होत नसू ना, तर आपण ती गोष्ट त्यांच्याशी बोलू शकतो. सायकॅट्रिस्ट असतात एका प्रकारचे, ते आपल्याला काहीतरी सेशन देतात, काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला लावतात, ज्याच्यामुळे आपलं ब्रेन त्या गोष्टींमधून बाहेर पडतं आणि आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग मिळतो. समजलं? त्याबरोबर आता मंजुआत्या म्हणते, मग मुलांना वेडं ठरवतात ते. त्याबरोबर लगेचच काव्य म्हणते, अहो नाही ठरवतो कोणी मुलांना वेड लागलं आहे का लहान मुलांना वेडं ठरवायला त्यांना? त्याबरोबर आता नंदिनी ही मध्ये बोलते आणि काव्याला म्हणते, काव्या थांब, शांत हो, मोठ्यांची बोलण्याची ही कोणती पद्धत आहे तुझी? काव्या बोलते, अगं ताई पण कधीपासून शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करतेस तू, पण ते ऐकतायत का तुझं? त्याबरोबर नंदिनी म्हणते, बरं आता तू थांब जरा. आणि मग ती लगेचच आत्याला विचारायला लागते, आत्या मला सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं होतं की काउन्सिलर मुलांना वेडं ठरवतो म्हणून? कोण म्हणालं तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता इथे रम्या आणि वसू आत्याला मात्र खूप जास्त टेन्शन येतं, कारण त्यांना वाटत असतं की आता जर मंजू आत्याने आपलं नाव फोडलं तर खूपच जास्त गडबड होऊन जाईल, नंदिनी काही आपल्याला सुखी सोडणार नाही. त्याबरोबर आता इथे नंदिनी पुन्हा आत्याला विचारायला लागते, आत्या सांगा ना, कोणी सांगितलं तुम्हाला? कारण कुठल्याही उगाच फालतू गोष्टीवरती इतक्या जास्त ओव्हर पॅनिक होणाऱ्या तुम्ही नक्कीच नाही आहेत. तुम्ही आज ओव्हर पॅनिक होणं साहजिक होतं, तुमच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण मला सांगा, तुम्हाला कोणी सांगितलं हे की काउन्सिलर मुलांना वेडं ठरवतो? त्याबरोबर आता लगेचच मंजू आत्या ही रम्याकडे आणि वसू आत्याकडे बघायला लागते. नंदिनी म्हणत असते, मला कुणावर तरी संशय आहेच, पण मला खरं उत्तर तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. आत्या प्लीज बोला, गप्प राहू नका. आता कसं तुमच्या मुलीवरती जसं प्रेशर येणार होतं तसं तुम्हाला टेन्शन आलं, तसंच जर आता तुम्ही खरं बोलला नाहीत ना, तर सुद्धा ही टेन्शनचीच गोष्ट आहे. हे सगळं पिहूच्या भल्यासाठीच मी करत होते, पण कोणीतरी तुम्हाला उगाच माझ्याबद्दल भडकवलं, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. बोलणाऱ्याला बोलत राहू दे, पण पिहूचं या सगळ्यात नुकसान होऊ नये इतकीच माझी इच्छा आहे. काउन्सिलर जर घरात आला तर तो पिहूबरोबर व्यवस्थित बोलून घेईल आणि काळजी करू नका, मी लेडीज काउन्सिलर बोलवले, त्यामुळे पिहूचा जरी काही पर्सनल प्रॉब्लेम असला, तिच्या पर्सनल गोष्टी असल्या तरीसुद्धा ती त्याला सांगू शकते. त्यामुळे पिहूला बोलता येणार नाही किंवा तिला ऑकवर्डनेस येईल असं मी काहीही करून ठेवलेलं नाही आहे. त्याबरोबर आता लगेचच मागे उभे असलेला जीवा म्हणतो, आणि जर तू काउन्सिलरवरून एवढा इश्यू क्रिएट करत असशील ना आत्या, तर फॉर इन युअर काइंड इन्फॉर्मेशन तो काउन्सिलर मी बोलव असं नंदिनीला सांगितलं आहे. त्याबरोबर मंजू आत्या म्हणते तू? त्याबरोबर जीवा सांगतो, हो मीच. नंदिनीला त्या दिवशी टेन्शन आलं होतं की बिचारी पिहू किती एकटी राहायला लागली, शांत राहायला लागली, तिच्यासाठी काय करता येईल. त्यावेळेस मीच तिला म्हटलं होतं की आपण काउन्सिलर बोलवूया, मे बी काउन्सिलर पिहूच्या मनातलं खरं काढू शकेल आणि आपल्याला सर्व काही स्पष्ट होऊन जाईल. त्याबरोबर लगेचच आता पार्थसुद्धा मध्ये बोलतो आणि म्हणत असतो, आत्या कुठल्याही गोष्टीवरती कांगावा करण्याअगोदर पूर्ण विचार करत जा. आता काव्या तुला एवढं सांगत होत्या, पण तू त्यांच्यावरती सुद्धा ओरडलीस. प्रत्येक वेळेस आरडाओरडा करून
रडओरड करून काहीच मिळत नाही. कधीतरी जरा शांतपणे बसून, शांतपणे विचार करून, शांत बोलून जर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला ना, तर सोल्युशन जरा पटकन मिळतं. आणि तू पिहूला नोटीस करत नाही आहेस का इतके दिवसांपासून? मग तुला नाही का वाटलं तिच्या मनातलं काय आहे ते काढून घ्यावं? त्याबरोबर मंजू आत्या म्हणत असते, मी प्रयत्न केला पण मला नाही जमलं. त्याबरोबर नंदिनी म्हणते, तेच तर, आपल्याला कोणालाच नाही जमत आहे. आणि आपण तिला जितके प्रश्न विचारतोय ना, तितकी जास्त ती आणखीन इरिटेड होती आहे, तिची चिडचिड वाढत चालली आहे. म्हणूनच मी हा मार्ग शोधून काढला होता. तर आता मालिनी काकूसुद्धा म्हणत असतात, मंजूताई ते सगळं सोडा, मला सांगा तुम्हाला हे काउन्सिलरबद्दल वाईट सगळं कोणी सांगितलं? त्याबरोबर मात्र आता मंजू आत्या लगेचच सांगते, मला ताईने आणि रम्याने हे सगळं सांगितलं. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काय, वसुताईंनी आणि रम्यानी? त्याबरोबर मंजू आत्या सांगत असते, हो त्यांनीच. त्याच म्हणत होत्या की काउन्सिलर मुलांना वेडं ठरवतो, मुलांना घाबरवतात, मुलांच्या मनातच जे नसतं ते मुलांकडून कबूल करून घेतात. आणि मग त्यामुळे मला टेन्शन आलं गं वहिनी, म्हणून मग मी इथे येऊन नंदिनीला एवढं नको नको तेवढं बोलले. नंदिनी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी गं, खरंच मला वाटलं नव्हतं. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, आत्या आत्या इट्स ओके, इट्स ओके. हे बघा प्लीज, तुम्ही सॉरी नका म्हणू. जे काही घडलं ते गैरसमजातून घडलं. तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती नव्हती ह्याचा फक्त रम्याने आणि वसु आत्यांनी फायदा उचलला. पण जर तुम्ही आरडाओरडा न करता एकदा शांतपणे येऊन मला विचारलं असतं की नंदिनी तू असं असं केलंयस, तू असं का केलंस, तर कदाचित हा एवढा सगळा गोंधळ झालाच नसता. तुम्ही आता मला मी ह्या घरात लग्न करून आल्याला 2 ते 2.5 महिने होऊन गेले तेव्हापासून बघताय. तुम्हाला कधीतरी मी वाईट वागली आहे असं वाटलं का? कोणाचं वाईट विचार करते असं वाटलं का? मग तुम्ही का एकदा माझ्याशी बोलायची तसदी नाही घेतली? त्यानंतर आता रम्या तिकडनं पळ काढत असते आणि वसु आत्यासुद्धा. नंदिनी रम्याला हात पकडून थांबवते आणि म्हणत असते, थांब, तुझ्याकडे तर मी येणारच होते. रम्या, त्या दिवशी तू पिहूबरोबर कशा भाषेत बोलत होतीस ना, ते मी घरात कोणाला सांगितलं नव्हतं, पण आता सांगते. आणि मग नंदिनी सांगायला लागते की रम्या त्या दिवशी पिहूला घाबरवत होती, धमकावत होती आणि विचारत होती की नेमकं काय आहे तुझ्या मनात, तुला फिट्स का आल्या, परत तू काय सांगणार होतीस मामीला? त्याबरोबर आता सगळे म्हणतात, पण का, तुला काय एवढा पिहूमध्ये इंटरेस्ट, तुझं तर तिच्याशी एवढं कधीच जमत नाही. त्याबरोबर लगेचच रम्या म्हणायला लागते, असं काय करताय, ती माझी धाकटी बहीण आहे, जर तिला काही त्रास होत असेल तर मी मोठी बहीण म्हणून विचारणं माझं कर्तव्य आहे, म्हणून मी विचारलं. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, आई त्या दिवशीही तिला विचारत नव्हती, तर हिने तिचा हात घट्ट पकडला होता आणि पिरघळत होती, म्हणून मी हिला ओरडले सुद्धा होते त्या दिवशी. मी खोटं बोलते असं वाटत असेल ना तुम्हा सगळ्यांना, तर तुम्ही एक काम करा, पिहूला विचारा. आणि आता स्पष्ट बोलते, मला तर राहून राहून असा संशय येतोय की पिहूची तब्येत जी काही खराब झाली आहे किंवा पिहूला जे काही सांगायचं आहे ना ते रम्याबद्दलच आहे. रम्या या सगळ्यात नक्की इन्व्हॉल्व आहे. म्हणूनच तर रम्या ही अशी काहीतरी फालतू कामं करत असते, पळवाटा शोधत असते. पण रम्या, तू लक्षात ठेव, तू कितीही काहीही केलंस, कितीही पळवाटा शोधलास ना, तरीसुद्धा यावेळेस मी तुला ह्या सगळ्यातून सुटू नाही देणार. मी यावेळेस मात्र तुला चांगली अद्दल घडवणार आहे. त्याबरोबर आता इथे रम्या म्हणत असते की हे बघ, तू काहीच करू नाही शकत. नंदिनी म्हणत असते, मी काय करू शकते ना ते तू पुढे बघशील, मी तुला ह्या आधीही सांगितलं आहे आणि आता पुन्हा सांगते. नंदिनी बोलत नाही, नंदिनी फक्त करून दाखवते. त्याबरोबर आता खरं तर रम्या मनातून खूप घाबरलेली असते, पण ती असं भासवत असते की जणू काही तिला फरकच पडलेला नाही आहे, तिचं काही घेणं देणंच नाही आहे. ती फक्त एवढंच म्हणते, तुला काय करायचं आहे ते कर, तू काउन्सिलर बोलव नाही तर कोणालाही बोलव, मी काही केलेलं नाही आहे, मी पिहूला नाहीच सतवलेलं, पण तुला वाटत असेल तर तू कर काहीही, माझं काय घेणं देणं, मी घाबरत नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही घाबरत आहेस ना तू, मग बोलताना एवढी चाचपडतेस कशासाठी, बोल ना स्पष्टपणे, मी नाही घाबरत म्हणून. त्यावर मात्र रम्या म्हणते, मला नाही बोलायचं गं तुझ्याशी, आणि तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता आपण पाहतो की इथे मिथून काका हा जीवाला सांगत असतो, जीवा, अरे ह्या बायका म्हणलं ना की घरात नुसता कालवा 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 करत असतात बघ. त्याबरोबर लगेचच आता जीवा म्हणत असतो, ए काका, तू तुझ्या बायकोला बोल, माझ्या बायकोला नको बोलू, माझ्या बायकोने काहीच कालवा नाही केलेला, उलट माझ्या बायकोने सोल्युशन शोधून काढलं आहे. त्याबरोबर लगेचच काका म्हणतो, अच्छा, म्हणजे आता तुझी बायको माझी बायको काय, आता लगेच बायकोच्या टीममध्ये टीम बदलली जीवा. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, अर्थात काका बदलावी लागेल. त्याबरोबर लगेचच काका म्हणत असतो, ठीक आहे, बदल बदल, तू टीम बदल, आता विचार करून आलो होतो तुला काहीतरी मस्त नवीन आयडिया देतो तुझ्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी, पण जा, आता बायकोच्या टीममध्ये गेलायस ना, जा जा जा, बायकोच्याच टीममध्ये जा. त्याबरोबर जीवा लगेचच काकाचा हात पकडतो आणि म्हणतो, काका, अरे तू तर माझा गुरु आहेस, मी तुला विसरेन का कधी, सांग ना, सांग, काय आयडिया द्यायला आलेला सांग. त्याबरोबर काका म्हणतो,
बायकोला विचार. आणि आता काका तिकडनं जात असतो. जीवा पुन्हा काकाच्या मागे जातो आणि म्हणतो, काका काय यार, आपण मित्र आहे ना, मग मित्र कधी असे मित्रांची साथ सोडून जातात का? आणि मुळात मित्रांमध्ये कधी टीम पडते का? आता खरं तर जीवा मुद्दाम काकाला जरा भरीस पडतो. मग काका जीवाला सांगतो, आता बघ, नंदिनीने एवढी चांगली आयडिया दिली की नाही, काउन्सिलर पिहूसाठी केला की नाही, पिहू तुझी धाकटी बहीण आहे, नंदिनीने पिहूसाठी एवढं काही केलं आहे, मग आता तू तिच्यासाठी काहीतरी कर. पिहूला बरं वाटलं आहे, मग आपण आता काहीतरी मस्त सेलिब्रेट करू, दोघं जण फिरायला जाऊ, असं काहीतरी सांग नंदिनीला. जीवा म्हणतो, काका खरंच तुला वाटतं? नंदिनी बोलेल, हां 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 आपण जाऊ. नंदिनी बोलेल, जर पिहूला बरं वाटतंय तर पिहूला घेऊन फिरायला जा, किंवा पिहूला बरोबर घेऊन जाऊ. त्याबरोबर लगेचच काका म्हणतो, अरे मग जा घेऊन तिला, ती तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही. त्याबरोबर आता लगेचच जीवा म्हणतो, ते कसं? त्यावर मिथून काका सांगतो, तुम्ही तिला घेऊन घराच्या बाहेर पडलात की थोड्या वेळात मी तुझ्या फोनवरती फोन करेन आणि सांगेन की तिचं काहीतरी घरी काम आहे, किंवा तिच्या शाळेतून किंवा ट्युशनमधून काहीतरी फोन आला आहे, मग मी तिला घ्यायला येतोय, मी तिला घेऊन घरी येईन आणि तुम्ही दोघं जण मस्त फिरत राहा. त्याबरोबर हे ऐकून जीवाला काकाची आयडिया पटते आणि मस्त त्या दोघांनी आता ट्रिप प्लॅन केलेली असते, फक्त जीवासाठी आणि नंदिनीसाठी. आता नक्की यांची ट्रिप सक्सेसफुल होणार की या ट्रिपची माती होणार ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.